हाय फ्रेंड्स, तुम्हाला तर बघूनच कळलं असेल की आज आपण काय बनवणार आहोत. सर्व महाराष्ट्रभर आवडीने खाल्ली जाणारी पाटवडीची आमटी. ही आमटी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा, खोबरे, आले, 2 तेजपान, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. सुरुवातीला गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. त्याच्यावर आपल्याला खोबऱ्याचे बारीक करून घेतलेले काप आपल्याला अगदी 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. खोबरे भाजून घेतले की या आमटीला खूपच छान टेस्ट येते. तवा तापल्यानंतर अगदी 1 ते 1.5 मिनिटातच आपले खोबरे भाजून तयार होते. त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा बारीक करून घेतलेला कांदासुद्धा भाजून घेणार आहे. भाजून घेतलेल्या कांद्याची टेस्ट या आमटीमध्ये खूपच स्वादिष्ट लागते. हा कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा खमंगसुद्धा खूप छान येतोय. आता मी दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले खोबरे, 2 आल्याचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आपण तव्यावर भाजून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि भाजून घेतलेल्या या साहित्याचे आपल्याला बारीक असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. गॅसवर कढई ठेवून आपल्याला हवे तितके तेलाचे प्रमाण टाकून घेतले की सुरुवातीला जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे साहित्य बारीक करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे चाळून घ्यायचे आहे. आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेले होते, त्याच्यामुळे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त वेळ तेलामध्ये परतवण्याची गरज नाही. या मिश्रणामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि त्यानंतर 2 तेजपानसुद्धा टाकून घेणार आहे. तेजपान नसेल तर तुम्ही कढीपत्त्याचे पानेसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला. तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल तेवढे मसाले तुम्ही वापरायचे आहेत. त्यानंतर पाव चमच हळद टाकून आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हवे तेवढे पाणी वापरायचे आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मसाले पाण्यामध्ये एकजीव करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला कणीचे पीठ टाकून घ्यायचे आहेत. 2 ते 3 चमचे आपल्याला हवे तेवढे घट्ट किंवा पातळ होईल अशा प्रकारे कणीचे पीठ टाकून घ्यायचे आहे. तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करूनसुद्धा टाकू शकतात किंवा वरूनसुद्धा टाकायचे आहे. आता मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि चवीपुरते मीठ टाकून ही आमटी मंद आचेवर उकळायला ठेवायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाटवडीचे पीठ तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी 3 मोठा चमचा चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे. पाटवडीची आमटी आवडत नाही असा आपल्याला व्यक्ती शोधूनसुद्धा सापडणार नाही. ही झणझणीत पाटवडी बनवण्यासाठी आपल्याला 1 चमच लाल तिखट, पाऊण चमच हळद, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायचे आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग, पाव चमच जिरे, पाव चमच ओवा टाकून घ्यायचे आहेत. आणि वरून आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. चवीपुरते थोडेसे मीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे. हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि 2 ते 3 छोटा चमच पाणी टाकून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आहे. अगदी घट्टसर असा पिठाचा गोळा आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटे चांगले मळून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पोळीसारखे लाटून घ्यायचे आहे. खूप जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे पोळी आपल्याला लाटायची आहे. त्यानंतर सुरीने आपल्याला हव्या त्या आकाराच्या पाटवडी कापून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपला रस्सासुद्धा उकळून तयार झालेला आहे. आणि ह्या उकळत्या रस्स्यामध्येच आपल्याला एक पाटवडी टाकून घ्यायची आहे. पाटवडी टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिटांपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर अशा प्रकारे उकळून घ्यायचे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आवडणारी आपली ही पाटवडीची आमटी तयार झालेली आहे. 100% ह्या आमटीबरोबर तुम्ही पोळी किंवा भाकरी 2 घास नक्कीच जास्त खाल. धन्यवाद.